नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया। आजची दिलासादायक मित्रांनो बातमी आहे तर 4 फेब्रुवारीची खुशखबर। जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात मोठा निर्णय। जाणून घ्या सविस्तर वृत्तांत। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या संदर्भात मोठा बदल। जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्यात वाढ जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कुठेही स्किप न करता आवश्यक पहा। चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया या संदर्भातील ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ अखेर निश्चित झाली आहे। या संदर्भातील सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहूयात। सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर निश्चित केला जातो आणि यानुसार जुलै ते डिसेंबर पर्यंतचे निर्देशांकांच्या आधारावर निश्चित केला जातो। यानुसार जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या निर्देशांकाच्या आधारावर जानेवारी महिन्याची डीए वाढ निश्चित केली जाते। यानुसार नुकतेच कामगार आणि रोजगार मंत्रालयामार्फत 30 जानेवारी 2026 रोजी डिसेंबर 2026 मध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांची माहिती निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत। यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यांच्या संदर्भात जानेवारी 2026 मध्ये डीए ची वाढ अखेर निश्चित झाली आहे आणि या संदर्भात निर्देशांकांची माहिती आपण जाणून घेऊया। निर्देशांकाच्या संदर्भामध्ये येथे 3 कॉलम आहे। पहिला कॉलम अनुक्रमांक, दुसरा कॉलम महिना, तिसरा कॉलम AICPI निर्देशांक 1 जुलै 2025 146.25, 2 ऑगस्ट 2025 147.1, 3 सप्टेंबर 2025 147.3, 3 सप्टेंबर 2025 147.3, 4 ऑक्टोबर 2025 147.7, 5 ऑक्टोबर 2005 नोव्हेंबर 4 ऑक्टोबर 2025 147.7, 5 नोव्हेंबर 2025 148.2, त्यानंतर डिसेंबर 2025 148.2। या आकडेवारीच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जानेवारी पासूनचा 2% डीए वाढ निश्चित झालेली आहे आणि त्या संदर्भात डीए वाढ कशा प्रकारे निश्चित झाले त्याचा एक आलेख इथे आपण समोर दिला आहे आणि हा आलेख उंच वाढताच आहे आणि वाढताच असल्यामुळे तर स्पष्टपणे वाढ होणार आहे, निश्चित झाले आहे। न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल म्हणजे पेन्शनधारकांना माहित असावे म्हणून ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। धन्यवाद, थँक यू व्हेरी मच।